तर रात्रभर संपूर्ण जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं। अतिवृष्टीचा एकूण 59 गावांना फटका बसलाय। प्राथमिक अहवालानुसार सुमारे 21,44,000 नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तिकडे सोलापूरमधल्या बार्शीमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामध्ये एक बस अडकली। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। तुळजापूरकडून बार्शीच्या दिशेने जात असताना ही बस पाण्यामध्ये अडकली होती आणि या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते। त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। धुळ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस कोसळतोय। धुळे शहरासह तालुक्यामध्ये झालेल्या काल संध्याकाळी जो पाऊस झाला त्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती। आर्डी इथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेले। घरापासून जवळपास 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती हे पत्रे उडून गेले। त्यासोबतच आणखी एका घरावरती झाड कोसळलं। घरामधल्या साहित्याचं नुकसान झालंय। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, कोणी जखमी झालेलं नाहीये।